Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edu Tips. बघा आज आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघणार, दॅट इज जोसेफ प्रिस्टलेचा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट अवर टुडेज एक्सपेरिमेंट. ओके, म्हणजे आजचा टॉपिक स्टार्ट करूया. काय केलं माहिती आहे, पहिल्या स्टार्टिंगला यानं हे एक जार घेतलं आणि या जारमध्ये काय होतं, एक कॅन्डल होती आणि एक माऊस होता, दॅट इज रॅट. ओके, थोड्या वेळानंतर बघितलं की कॅन्डल पण विझलेली आणि माऊस पण मेलेला, म्हणजे रॅट पण मेलेला. ओके, मग हे कसं काय झालं, तर काय होतं, सपोज दिस इज आवर जार. ओके, ह्या जारमध्ये काय झालं, ह्या जारमध्ये सपोज काय काय सगळे म्हणजे मेनी काय म्हणतात वायू होते, दुसरे काय म्हणतात त्याला एअर वगैरे, असे बाकी सगळे होते, म्हणजे ऑक्सिजन वगैरे सगळे होते. ओके, ऑक्सिजन किंवा CO2 वगैरे सगळे होते. मग हे कॅन्डल जे आहे ना, कॅन्डल जळायसाठी म्हणजे कॅन्डल मेल्ट व्हायसाठी ना, यासाठी ह्याला पण ओटो लागत होता. आणि काय म्हणतात रॅटसाठी तर ऑब्व्हियसली ओटो लागतोच. ह्या दोघांना पण ओटो पाहिजे असतं. मग इथं ओटो दोघांनी पण ॲब्झॉर्ब केला, आणि दोघांनी ॲब्झॉर्ब केल्यानंतर इथला ओटो सगळा संपणार. मग दोघांनी ॲब्झॉर्ब केल्यानंतर इथला ओटो संपला, दोघे मेले. दॅट्स ऑल. ओके, म्हणजे काय होतं, पहिल्या स्टार्टिंगला इथं O2 प्रेझेंट होता. ओके, मग दोघांनी ॲब्झॉर्ब केला, मग नंतर थोड्या वेळानंतर O2 संपणार. ओके, इथला O2 संपला, यातला O2 संपला की काय करणार, इथलं हे दोन्ही म्हणजे रॅट पण मारणार आणि कॅन्डल पण विझणार. दॅट्स ऑल. ओके, मग आता त्यानं परत ट्राय काय केला माहिती आहे का, त्यानं परत ट्राय केला की एक काय म्हणतात परत जार घेतला आणि त्यामध्ये रॅट पण ठेवला, हे पण काय म्हणतात कॅन्डल पण ठेवला, आणि त्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला एक प्लांट ठेवला. त्याने एक एक्स्ट्रा म्हणजे प्लांट ठेवला, कारण प्लांट O2 प्रोड्यूस करतं ना, आणि CO2 म्हणजे काय म्हणतात ॲब्झॉर्ब करतं. हे दोघं CO2 सोडत होते, ह्या दोघांनी CO2 सोडला आणि O2 ॲब्झॉर्ब चालू करायला गेलं. मग हे न बरं CO2 ॲब्झॉर्ब करायला चालू केला आणि O2 रिलीज करायला चालू केलं, तिन्ही जगले. दॅट्स ऑल. म्हणजे एवढ्यानं काय सांगायचं होतं की O2चं इथं डिस्कवरी केली. मग O2ची डिस्कवरी कोणी केली, दॅट इज जोसेफ प्रिस्टले. येस, काय म्हणतं आहे, जोसेफ प्रिस्टले इन 1774 जो परफॉर्म्ड अ सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट दॅट रिव्हील्ड द इसेन्शियल रोल ऑफ एअर. प्रिस्टले ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. ओके, प्रिस्टलेनं काय केलं, रिव्हील्ड द रोल ऑफ एअर इन ग्रोथ ऑफ ग्रीन प्लांट. रोल ऑफ एअर इन ग्रोथ of green plants. Okay, Priestley, you may recall, discovered oxygen. Yes, discovered oxygen. O2 discovered in 1774. Priestley observed that candle burning. Yes, ही सगळं आता सगळा एक्सपेरिमेंट सांगितलेला सेम टू सेम. ओके, बट व्हेन ही प्लेस्ड, येस म्हणजे ही जे प्लांट होतं ना, दॅट इज मिंट जास्मिन, मिंट प्लांट घेतलेलं. ओके, कोणतं मिंट प्लांट विचारू शकतो त्या वेळेस कोणतं घेतलेलं, दॅट इज मिंट प्लांट. ओके, मिंट प्लांट घेतलं. ओके, डन. काय केलं माहिती आहे का, एक नॉर्मल आहे यार, म्हणजे सपोज एक बरणी घेतली आणि त्या बरणीत काय केलं, एक रॅट पण ठेवला आणि काय म्हणतात कॅन्डल पण, म्हणजे जळत असलेली अशी कॅन्डल पण ठेवली. ओके, मग ते दोन्ही O2 ॲब्झॉर्ब करणार. मग O2 त्या जारमध्ये असून किती O2 असणार ना, थोडं. मग O2 दोन्ही ॲब्झॉर्ब करणार, नंतर CO2 जास्त होणार. मग CO2 जास्त होणार, दोघं पण म्हणजे रॅट पण मारणार आणि त्यानंतर कॅन्डल पण यूज होणार, कारण दोघांना O2 ॲब्झॉर्ब करायलाच राहत नाही. आणि त्यानंतर मग परत त्यानं काय केलं माहिती आहे का, एक मिंटचं प्लांट घेतला. मग मिंटचं प्लांट ठेवल्यामुळे हे काय करणार, हे O2 रिलीज करणार आणि CO2 ॲब्झॉर्ब करणार. मग हे जे दोन्हीकडनं CO2 ह्याच्याकडे येणार आणि O2 दिल्यामुळे हे दोन्ही लाईव्ह राहिले. दॅट्स ऑल, नथिंग. समजलं? ओके, दॅट्स ऑल. युझिंग सिमिलर सेटअप बाय प्रिस्टले, बट येस
can you imagine Priestley would have conducted experiment candle? Remember he would rekindle, yes, how many? Using similar Priestley, but by placing it in dark sunlight, yes. Jan Ingenhouse, Jan Ingenhouse experiment, another one experiment. कोणता? Ingenhouse Jan. ओके, इंजिनहाऊस जॅन हे एक एक्सपेरिमेंट आहे. ओके, ह्यानं काय केलं माहिती आहे का? सपोज असं इथे एक काय म्हणतात, पण सपोज इथं पाणी आहे आणि इथं पण असं पाणी, मग ह्याच्या खाली एक इथे एक प्लांट आहे. सपोज असं एक प्लांट आहे इथे. ओके, मग इथे एक प्लांट आहे. मग इथून पण ह्याच्यावरती सपोज असा सनलाईट सॉरी वेट हां, सपोज ह्याच्यावरती सनलाईट पडला. ओके, ह्याच्यावरती सनलाईट पडला ना, मग हे काय होणार? ऑब्वियसली सनलाईट जर पडला देन ह्याच्यातून O2 बाहेर निघायला चालू होतं. ओके, ह्यातून O2च्या म्हणजे अशा बुडबुड्या बाहेर निघायला चालू. पण इथं जर सनलाईट नाही पडत तर इथून O2 बाहेर निघत नाही. त्यामुळं काय आहे, O2साठी काय म्हणजे ऑक्सिजनसाठी सनलाईट इज इम्पॉर्टंट, हे याला सांगायचं. बाकी काही सुद्धा नाही. म्हणजे सपोज हे काय म्हणतात ॲक्वॅटिक प्लांट घेतला. ॲक्वॅटिक प्लांटमध्ये सनलाईट जर पडला त्या प्लांटवरती, त्या पाण्यावरती जर तिथं सनलाईट पडला तर इथून O2च्या अशा बुडबुड्या म्हणजे अशा बुडबुड्या निघायला चालू झाल्या, म्हणजे ऑक्सिजन बाहेर पडायला चालू होते. म्हणजे हे प्लांट ऑक्सिजन प्रोड्यूस करायला चालू करते. आणि ह्याच्यावरती सनलाईट नाही आहे, सनलाईट नाही पडत तरी नॉर्मल राहते, ऑक्सिजन प्रोड्यूस करत नाही. दॅट्स ऑल, ते सांगितले. Jan Ingenhouse showed that sunlight is essential to the plant show somehow purifies air followed by burning candles or breathing. Ingenhouse in an elegant experiment with an aquatic plant, yes, हे जे आपण घेतलं ना, that is aquatic plant, showed that in bright sunlight small bubbles, yes, sunlight आपण bright sunlight formed around the green parts. Okay, while in dark they did not. म्हणजे इथं जर काय म्हणतात सनलाईट नाही आहे तर इथं बबल्स झाले नाहीत. लॅटर ही आयडेंटिफाईड दॅट बबल्स टू बी द ऑक्सिजन. येस, दॅट्स ऑल. अँड ही शोड दॅट ओनली ग्रीन पार्ट ऑफ प्लांट दॅट कुड रिलीज ऑक्सिजन. येस, ओनली ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट दॅट कॅन रिलीज ऑक्सिजन. डन. इंजिनहाऊस पहिल्या स्टार्टिंगला काय प्रिस्टलीनं काय केला? प्रिस्टलीनं आहे ते O2 डिस्कवर केला. रोल ऑफ इयर इन काय म्हणतात ग्रीन प्लांट्स, म्हणजे रोल ऑफ इन ग्रोथ ऑफ ग्रीन प्लांट्समध्ये त्याचा रोल काय सांगितला. आणि O2 डिस्कवर केला. दॅट्स ते मिंट प्लांट घेतलेला. आणि इंजिनहाऊसनं काय केला? इंजिनहाऊसनं सेम प्लांट खाली ठेवला. जर सनलाईट पडली तर बुडबुड्या निघायच्या आणि सनलाईट जर नाही पडली तर बुडबुड्या नाही निघायच्या. दॅट्स द फॅक्ट. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक यू सो मच. बाय बाय.